बीड खासदाराच्या मुलावरती कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे या मागणीवरून बीडमध्ये मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सहभागी झालेले बटोळे बाबा माझ्यासोबत आहेत। आज खासदाराच्या मुलावरती कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे या मागणीवरून मोर्चा आहे। काय प्रतिक्रिया? नाही नाही, खासदाराचे नाही म्हणत आम्ही, खासदार हाही नाही हे वेगळा विषय राहिला। आरोपीवर अटक झालाच पाहिजे आणि आरोपी आहेच, कारण आपला स्वतःचा दगड दुसऱ्याला हाणता येतो तसा स्वतःला पण हाणता आला पाहिजे। म्हणजे स्वतःला ब्रह्मचारी समजून जमत नसतं। हां, तर विषय मोर्चा काढण्याचं म्हणजे आमचं एक महाराष्ट्राला शासनाला एवढंच विनंती आहे की बाबा आज समजा 22-23 वर्षाची मुलगी आहे, अहो 24-25 वर्षे वय मुलाचं होतं, 50-60 वर्षे आईचं वय आहे। आज यांना एवढं दुःख केलं तुम्ही, ज्याने दुःख केलं त्याला तर माझं मत आहे की बाबा नुसतं अटक नाही, त्याला असं भरचौकात शिवाजी महाराजाच्या पुढं घ्यायला पाहिजे आणि भरचौकात जाळायला पाहिजे जो गुन्हेगार आहे। हां, आता याच्यामध्ये पोलीस प्रशासन म्हणतंय की त्या प्रकरणाशी सौरभ सोनवण्याचा काही संबंध नाही। दुसरीकडे पाहायला गेलं तर CDR मध्ये त्याचं नाव येतं। आम्ही नाव विषय घेतला आहे का? नावाचा विषय सांगतच नाही आम्ही, नाव कोण आहे ते। विषय एकच आहे की गुन्हेगार अटक झालाच पाहिजे। दुसरी गोष्ट की कोणी कोणाला काही म्हणण्यात आम्हाला कोणाची इंटरेस्ट नाही या गोष्टीत, पण तुम्हाला जे समजा तुम्ही नेहमी करता सांगता की बाबा नाही नाही आहे, कायदा आहे ना, आणि तुम्ही जे सांगितलं पोलीस प्रशासन सांगतं की बाबा त्याचा मुलगा नाही आहे, अशा चर्चा आहेत। असे तुमचं म्हण आहे, चर्चा आहे आता पत्रकार बांधवाचं। तर माझं एक मत आहे की बाबा जर समजा मोठा माणूस एखादा प्रबळ गावात असला तर सगळेजण त्याच्या घरी खराटं घेऊन झाडायला जातात। तसे जर समजा हे झाडायला जात असले तर त्याला बी काही म्हणजे त्याचा पर्याय काढावा लागेल ना। एवढ्या दिवसामध्ये काय अपेक्षित होतं बीडच्या पोलीस प्रशासनाकडून? आम्हाला अपेक्षा एकच होती, कोणती की बाबा एक गरीब माणूस आहे, शेतकऱ्याचं लेकरू होतं आणि जे झालं आहे हे कायदेशीर व्हायला पाहिजे होतं। सगळं बीड जिल्हा म्हणतो, आता आम्ही बाहेरल्या जिल्ह्यातले समजा बाहेरल्या जिल्ह्यातले आहेत, आम्हाला जे करून समजा तुमच्या घरामध्ये किती बैल किती गाई आहेत तुम्हाला माहिती आहे, तसं हे जिल्हा आणि तालुका बीड आहे हे त्याला माहिती आहे। खरं तर ज्यावेळेस हे प्रेत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठेवण्यात आलं होतं त्यावेळेस खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आता त्यानंतर ज्यावेळेस हे उपोषणाला बसले त्या दरम्यान देखील गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे, केंद्रीय गृहमंत्र्यांची अमित शहाची। मात्र हे सरकार कुठंतरी आरोपीला बचावण्याचा प्रयत्न करत आहे असं आंदोलनकर्त्यांकडून बोललं जातं आहे। तुम्ही कसं पाहताय? नाही नाही, आहेत ना, व्हायला दिसतं ना। मला काय म्हणायचं की बुवा फडणवीसची भेट घ्यायला गेले आणि इथं प्रेत पडलेलं होतं, मग हे आपण आरोपी नाही आहेत तर आपल्याला त्याच्या प्रेतकडं हे करायला जायला काही अडचण नाही ना। मग आपण आरोपी नाही तर दिल्लीला आणि मुंबईला जायची काय गरज आहे? मंत्र्याकडे भेटायची, मंत्र्या भेटायची गरज नाही, काय गरज आहे? आरोपी ज्यांनी चोरीच केली नाही का तर तो हायवे रोडने हिंडतून मोकळ्या मनाने बिगर कपड्याचा। अहो, आता तुम्ही कपडे घालून जर मुंबईला दिल्लीला जात असतील गृहमंत्र्याकडं आणि मंत्र्याकडं तर तुम्ही 100% सिद्ध झालं नाही जनतेला आणि समाजाला, ओबीसी समाजाला सगळ्या, की हे 100% सिद्ध झालं। तुम्ही आरोपी नाहीत मग तुम्ही मंत्र्याला भेटता का? त्याच्या कुटुंबाला भेटा ना, त्याच्या कुटुंबाला भेटा, त्या कुटुंबाचा काय समस्या आहेत ह्या विचारा, बसा ना बैठकीत। खातेन का तुम्हाला? खात नाहीत ना, माणसाला माणसं खात नसते। कायदा दिलेला आहे, कायद्याप्रमाणेच होतं आहे, पण तुम्ही तुमच्या हाताने सिद्ध करून दाखवलं। ज्या वेळेस मुख्यमंत्र्याला भेटले इथं प्रेत पडलेलं आहे आणि तुम्ही मुख्यमंत्र्याकडे गेले, आतापर्यंत अटक का झाली नाही असं आंदोलनकर्ते म्हणतायत आणि इथंच नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोर्चा काढू असं देखील म्हणतात। आता जिल्ह्यात आणि तालुक्यात मी मागं पण सांगितलं होतं, जिल्ह्यात आणि तालुक्यात काढण्यात मजा नाही राहिलेली। माझं एकच मध्ये समाजाला आव्हान आहे माझं की बाबा हे सगळं आपलं काय झालं आहे, सगळे मुरमुऱ्यासारखं नुसतं उधळायचं काम चाललेलं आहे। हे सगळे मुरमुरे एका पोत्यात या आणि हे गोणीचं तोंड फाडून मुंबईपर्यंत सगळी गळती लावा, तेव्हा हे सगळे एका जागेवर येऊन तो नक्की 100% अटक होईल। कारण सागर बांगल्यावर जायचं मस्त, जो त्याला न्याय दिला तोच आपण मुख्यमंत्र्याला मागवतो, वेगळा थोडंच मागवतो, वेगळा नाही याचे ना आमचं। अहो नाहीतर ना बांध लेकरू गेलं ना,
आज 20-22 वर्षाची मुलगी तिचं आयुष्य काढायचं आहे तिला, तिने कसं काढायचं? स्वतःची मुलगी जर असती तर तिथं किती वाईट वाटतं. कोणाची असू द्या, माझी जर बहीण असली तर मी स्वतःचा प्राण द्यायला तयार होतोय. मग ही सगळ्याची बहीण बाळ आहे ना, तिचं आयुष्य गेलं, सगळ्याचा भाऊ गेला, काही वडील माणसाचं नातू लेक गेला. हा, अरे समाजात माणूस एकच आहे ना, जीवन सगळ्याचं एकच आहे, काही वेगळं नाही आहे. प्राण देव दिला देवाने, आयुष्यात घातलं तर हे सगळ्याचं एकच आयुष्य आहे. कावळ्या सगळं एकच आहे. पण तुम्ही कावळ्यासारखा एक डोळा झाकून एक डोळ्याने बघू नका म्हणावं, एक लक्षात घ्या. जर अटक झाली नाही तर आता काय वाटतं बरं, पुढली भूमिका काय असेल आंदोलनकर्त्यांची? वरिष्ठ नेते आहेत आणि सगळ्याच्या सल्ल्याने आणि आजच्या आंदोलनामधून काय ठरेल त्याच्यावर आपण बोलू. मध्ये शेवटचा प्रश्न असणार आहे, गुणरत्न सदावर्तेंची एंट्री झाली, मात्र आता कायदेशीर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे का? नाही मग आता काय, जर समजा शासनाला नाहीच प्रशासनाला शासनाला कळलं तर मग आता ते थोडंसं का आम्हाला कायदेशीरच काहीतरी डोकं लावावंच लागेल ना. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया आता आक्रमक होत चालल्याचं देखील पाहायला मिळतं. कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड.